साबुदाणे वडे तयार करताना या ट्रिक्स नक्की फॉलो करा। साबुदाणा 6 ते 7 तास छानपैकी पाण्यात भिजवून घ्यायचा। साबुदाणा पूर्ण भिजल्याशिवाय साबुदाण्याचे वडे तयार करू नयेत, त्यामुळे तेलामध्ये ते फुटू शकतात। त्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ, मिरची, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि दुसरी ट्रिक म्हणजे यामध्ये राजगिऱ्याचं पीठ थोडंसं ॲड करायचं। त्यामुळे तेलामध्ये हे शक्यतो विरघळत नाहीत आणि व्यवस्थित त्याला एक कोटिंग कुरकुरीत अशी तयार होते। थोड्या 1-2 चमचे याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे। हे वडे जास्त करून पातळ थापायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे। पातळ केले तर कदाचित ते वितळू शकतात तेलामध्ये। एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये हे साबुदाणे वडे तळायला टाकलेत। कढईत टाकल्यानंतर ते लगेच हलवायचे नाहीत, आपोआप ते वरती येतात। वरती आल्यानंतर मग त्यांना पलटी करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे तयार होतात। उपवासाव्यतिरिक्त खाण्यासाठी त्यावरती चाट मसाला टाका, खूप छान लागतो।